माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापौरांच्या बैठकीत झालेल्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करत मान सन्मानाची मागणी केली। विषय स्पष्ट नसतानाही बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर अँटी चेंबरमध्ये जाण्याची अट घालण्यात आल्याने हा अपमान असल्याचं त्यांनी सांगितलंय। मान्सूनपूर्व कामांवर अपेक्षित चर्चा न झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आणि हा मुद्दा सभागृहात मांडण्याचा निर्धार व्यक्त केलाय। तसंच शहरातील सिलेंडर तुटवडा आणि नागरिकांच्या समस्यावर उत्तर देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। शहराच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहू असा इशारा देत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे। आम्हाला मान सन्मान मिळालाच पाहिजे, आम्ही पण महापौर होऊन गेलोय असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केलंय। ताई, खरं तर तुम्ही विरोधी पक्षनेते आहात आणि गटनेत्या सुद्धा। तुम्हा सर्व गटनेत्यांना महापौर दालनात 2 दिवसाच्या बैठकीसाठी बोलवलं होतं। तुम्ही थेट सभागृहात म्हटलं की आमचा इन्सल्ट म्हणजेच अपमान केला गेलेला आहे महापौर दालनात। नेमकं काय घडलं? नाही, मुळात ज्या पद्धतीने सभागृह जे एमएच डिपार्टमेंट आहे त्या कारण नसताना अधीन होऊन सेक्रेटरी डिपार्टमेंटचं काम असतं की महापौरांचा ट्रॅक सही ट्रॅकवर आणून चालवायचा। जर महापौरांनी कॉल केला होता काल, कोणच्या माध्यमातून विषय कोणताही सांगितला नव्हता, पण महापौरांनी प्रथम नागरिक आहेत, मान सन्मान हा मिळालाच पाहिजे कारण आम्ही महापौर होऊन गेलोय। त्यामुळे त्या असलेल्या पदाची महती ही आम्हाला पण कळते आणि त्यामुळे विषय नाही सांगितला तरी आम्ही तिथे पोचलो होतो। मी स्वतः होती, त्यानंतर माझ्या पाठोपाठ किल्लेदार आले, त्याच्यानंतर एक सपाच्या पण आल्या, मग नंतर MIMचे उभाळे, असे सगळे असताना शिंदे सेनेचे अमय घोले हे सगळ्यांना घेऊन आले। खरं गटनेत्यांची मीटिंग होती, सगळ्यांना घेऊन आले तरी मला त्याच्यावर काहीच ऑब्जेक्शन नाही। फक्त त्यावेळेला महापौरांनी सांगायला पाहिजे होतं की बाबा तुमचा जर विषय आहे तर आपण अँटी चेंबरमध्ये बोलू। मी ते सांगितलं की तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही अँटी चेंबरमध्ये जा आणि तुम्ही मांडा तुमचे काय विषय आहेत ते। नाही, मला इथेच बोलायचं, आम्ही तिथे मावणार नाही। खरं म्हणजे अँटी चेंबरमध्ये 6 लोक तर चांगली बसू शकतात व्यवस्थित आणि बाकीचे उभे राहिले असते, पण तसं न करता शेवटी माझ्या लक्षात आलं। मग मी विचारलं म्हणजे आम्ही जायला पाहिजे का? तुम्हाला आम्ही जायला पाहिजे आणि मग तुमचे विषय होणार? तर मी तेही म्हटलं की अरे गटनेत्यांची मीटिंग आहे, तर तुम्ही आज सगळ्यांना घेऊन आले तर त्यांना आतमध्ये बसायला सांगा। हा सरळ ज्याला असं एक हिंदीमध्ये म्हणतात ना बकायदा इन्सल्ट। खरं म्हणजे माझ्याकडे मला बोलवल्यामुळे प्री मान्सूनची पण ह्यांच्याकडनं होत नाहीये चर्चा, पण ती आम्हाला घडवायची होती, मला घडवायची होती कारण सगळे गटनेते होते। प्री मान्सून बद्दलचं काय, कारण तुम्ही लोक चॅनलवाले पण अनेक वर्ष महापालिकेत काम करताय की आपण फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल यायच्या आधी आपल्या सगळ्या व्हिजिट झालेल्या असतात, कितीतरी पर्सेंटेजमध्ये गाळ काढलेले असतात। आता तो गाळाचा तर मिठी नदीचा गुडघ्यावर आणले डोक्यावर आणले करून बोलत असतील, त्याचा तर पोस्टमॉर्टम करूच, पण ज्या पद्धतीने बोलवून अपमान करणं आज ठरवून भाजप म्हणून करत असतील तर मला वाटतं आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत। उद्धव बाळासाहेबांनी आजही महाराष्ट्रात स्वाभिमानाने जर आवाज कोण देत असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे हे जर देत आहे तर तुम्हाला कोणी अधिकार दिला की उठा आणि तुम्ही अँटी चेंबरमध्ये बसा? मी काही क्षणाला विचार केला आणि मी बाहेर आली आणि सभागृहात येऊन बसली। हा वारंवार जर असं घडणार असेल हा फक्त आमचा नाही हो, आम्ही सभागृहात मुंबईकरांचाच विषय मांडतोय आणि विरोधी पक्षाची संख्या नगण्य नाहीये, म्हणजे दुर्लक्षित करण्या एवढी नाहीये आणि विरोधी पक्षाला घेऊन चालल्यानंतर अधिक म्हणजे आम्ही जेव्हा काम केलं तेव्हाही तेच करत होतो। रवी राजा वगैरे आमच्या बरोबर असायचे, अनेक आपण व्हिजिट केल्या, त्याला घेऊन व्हिजिट केल्या, पण जर ह्यांचं आंदण दिली मुंबई असं जर नेचर असेल तर आम्हाला वेगवेगळ्या मार्गाने अधिक जाता येईल, कारण प्री मान्सूनची
आज 30 मार्च आहे, 30 मार्चला पण सभागृहात पण चर्चा नाही. याचा अर्थ मुंबईकरांनी पण समजून घेतलं पाहिजे की प्री मान्सून म्हटल्यानंतर येणारा पावसाळा, आणि जर आता पाहतोय आपण की अनेक ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे, त्याच्या चर्चाच नाही घडत. मग तुम्ही चर्चा कशावर करताय? काय होतंय? त्याच्यासाठी हा इन्सल्ट संध आहे. तुमच्या आज तुम्हाला त्यांनी बाहेर काढलं किंवा बसवलेल्या विरोधी पक्षनेत्यांना, पण दुसऱ्या बाजूला प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यातही समन्वय दिसत नाही. आता सायंचा रुग्णालयाचा कार्यक्रम झाला, तिथे त्यांना घेतलं नाही. त्याआधी उपमहापौरांना खुर्चीवर बसताना खुर्ची दिली होती. म्हणजे प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यात पण समन्वय नाहीये. नाही, आता अमय घोलेसारखे गटनेते लपू पाहतात, पण ते काय लपत नाही ना, ते उघड दिसतंय. म्हणजे म्हणताना म्हणायचं मित्र पक्ष, आणि तेच करायचं की जे त्यांना हवंय. सगळ्यांचाच अपमान करतात. आता त्यांना चिटकून बसायचंच आहे, त्यांच्याकडे पर्याय नसेल. आमच्याकडे तसं नाहीये. आम्हाला माहिती आहे आता येणाऱ्या काही दिवसात मग ते सगळ्यामध्ये, बजेटमध्ये असेल कशामध्ये, हम करोसा कायदा करणार आहे. पण आम्ही बघणार की महापालिका 1888च्या कायद्यानुसार चालते, आणि जर प्रशासन पण असं करत असेल तर त्याला कसं वाटण्याचं ते आम्हाला पण माहिती आहे. सत्तेची मस्ती आल्यामुळे विरोधकांचा अवमान केला जातो. सत्तेची मस्ती दिसते ना आता सगळ्याच बाजूनी. सत्तेची मस्ती अख्खा महाराष्ट्र बघतोय ना, खराबच्या रूपाने. मागच्या वेळेला पुण्यामध्ये मुंडे नावाच्या मुलीने जीव दिला, किती सांगावं. त्यामुळे सत्तेची मस्ती दिसतेच आहे. प्रत्येक वेळेला सांगायचं असं केला तर जेलमध्ये टाकू. काय कोणता राज आहे? जेलमध्ये टाकू म्हणजे काय? तुम्ही सांगताय सिलेंडर कुठेही कमी नाही. आम्ही मानतो चला सिलेंडर कुठेही कमी नाही, मिळतो 40 दिवसांनी 28 दिवसांनी, तो पण आला तर आला नाही. मग रांगा का लागतायत? मारामाऱ्या का होत आहेत? मृत्यू का झाला रांगेतला? त्याचं तरी उत्तर द्या. म्हणजे फक्त तुम्ही जे म्हणाल ते आम्ही फक्त डोळे दाखवून म्हणायचं येस सत्य आहे, राम नाम सत्य आहे, बाकी काही सत्य नाही, सगळं खोटंच बोलतात. मान्सून पूर्व तयारीचा जो मुद्दा आहे तो मुंबईकरांसाठी महत्वपूर्ण आहे. अजून काय होतच नाही. मी तुम्हाला तेच सांगताय, मी तेच बोलायला गेली होती. आम्हाला वाटलेलं आज ती चर्चा होईल प्री मान्सूनची. आता त्याची म्हणत मी देऊन आली आहे. कदाचित मुद्दाम म्हणून आता आम्ही बाहेर निघालो म्हणून चर्चा घडवतील, पण ती घडवून तुमच्या बरोबर सत्ताधाऱ्यांबरोबर तेवढा स्ट्रॉंगली विरोधी पक्ष बसलाय, त्यांना घेऊन चालला. तर 65 वॉर्ड काँग्रेसचे पण बाकी असे न्यूज, काँग्रेसचे 24, एवढ्या ह्याच्यामध्ये सगळे नगरसेवक मुंबईकरांसाठीच आहेत. हम करायचो कायदा, आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे सत्तेची मस्ती दिसते. ही मस्ती आम्ही चालू दे. भिवंडी महानगरपालिकेच्या 1179 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर विशेष महासभेत तब्बल 6.5 तास सविस्तर चर्चा पार पडली. आयुक्त अनमोल सागर यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पावर सदस्यांनी मालमत्ता कर, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर प्रशासनाला धारेवर धरलं. सकाळी 11:30 सुरू झालेली ही सभा सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालली. या दरम्यान अनेक नगरसेवकांनी शहरातील वाढतं प्रदूषण, अपुरी स्वच्छता व्यवस्था आणि अनधिकृत बांधकामांचा मुद्दा जोरदारपणे मांडला. महापौर नारायण चौधरी यांनी सभेनंतर सर्व सदस्यांचे आभार मानले. शहराच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसंच अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय. स्थायी समिती सदस्य निवडीसाठी येत्या 15 दिवसात सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आज बजेटची जी मीटिंग झाली आणि चांगल्या पद्धतीने झाली, शहराच्या विकासाचीच कामं झाली आणि खूप चांगल्या चर्चा झाल्या आणि सुखरूपपणे बजेट हा आमचा पार पाडला. म्हणून मी माझ्या सगळ्या नगरसेवकांना मी धन्यवाद देतो का त्यांनी हा बजेट आज चांगल्या पद्धतीने भिवंडीच्या विकासासाठी जे निर्णय घेतले ते खूप चांगले घेतले. हो, अगदी खरं आहे. प्रशासनाच्या बाबतीत
खरोखरच आता ठीक आहे, आता 3 वर्षानंतर पुन्हा आम्ही इथे आलेलो आहोत. 3 वर्ष त्यांच्यावर कुठला प्रेशर नव्हता. आज माझे सगळे नगरसेवकांनी खूप चर्चा केली सगळ्या विषयांवर. आता ते लाईनीवर येणार सगळं. आणि आमचे कमिशनर साहेब खूपच चांगलं सहकार्य करत आहेत आणि त्यांचंही एक धोरण आहे का या शहराचा चांगला विकास व्हावा. आज माझ्या सगळ्या नगरसेवकांनी सपोर्ट दिला. कमिशनरांना पूर्ण म्हणजे समोरून सांगितलं का आम्ही डेव्हलपमेंटसाठी तुमच्याबरोबर आहोत. आमचे कमिशनर साहेब पण खुश झाले. नक्कीच त्याचा आम्ही पाठपुरावा करणार. शहराच्या दृष्टीने ते खरोखर हानिकारक आहे आणि त्याच्यावर आम्ही निश्चितपणे निर्णय घेऊन त्याचा पाठपुरावा करणार. उपाय काय, हे ते बंद झालेच पाहिजेत. याच्यामुळे आपल्या डेव्हलपमेंटमध्ये फार शहराचा विकास चांगला होणारच नाही. कारण तो कुठेही कसाही बांधेल, त्याला परमिशन नसतो आहे. मी आपल्या माध्यमातून हे लोकांच्या हे सांगतो आहे की याच्यापुढे, आता मला महिनाच झालेला आहे, याच्यापुढे अजून पिक्चर बाकी आहे. आणि लक्षात मी स्ट्रिक्ट ह्या गोष्टींवर निर्णय घेणार आहे ठामपणे. आणि कुठल्याही अधिकाऱ्यांनी जर इंटरफेअर केला किंवा कोणी काय केलं त्याच्यात, तर त्याला घरी बसावं लागेल. हे आपल्या माध्यमातून मी त्यांना मेसेज देतो. या 10-15 दिवसात सगळं होणार. आमचे सगळे पक्षीय बैठक होईल आणि तेही या 15 दिवसात पार पडेल. महावीर जयंतीनिमित्त भिवंडी शहरात मच्छी मार्केट, मांस विक्रीची दुकानं आणि कत्तलखाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेत. शहरातील मुख्य बाजारपेठेतील 3 बत्ती मच्छी मार्केटसह सुमारे 350 दुकानं आज बंद राहिलेत. महापालिका प्रशासनानं कत्तलखाने 1 दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे ही बंदी लागू करण्यात आलेली आहे. तसंच मुंबईसह राज्यभरातही महावीर जयंतीनिमित्त अशाच प्रकारे मांस विक्रीवर बंदी ठेवण्यात आली आहे. भिवंडी महानगरपालिकेकडून शहरातील सर्व कत्तलखान्यांना परिपत्रक जारी करून हा निर्णय कळवण्यात आलाय. नागरिक आणि व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनानं दिलाय. त्यामुळे संपूर्ण मच्छी मार्केट परिसरात आज शुकशुकाट पाहायला मिळतोय. नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील पाम बीच रोडवर झालेल्या भीषण अपघातानं संपूर्ण शहर हादरलंय. भरधाव वाहनानं दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात 23 वर्षीय चालक सागर सांढा आणि 20 वर्षीय कृष्णा रावरिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र घटनेला 1 महिना उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्यानं संतप्त कुटुंबियांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केलाय. न्याय मिळावा या मागणीसाठी मृत तरुण आणि तरुणीच्या कुटुंबियांनी कॅन्डल मार्च काढलाय. यावेळी नवी मुंबई पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचा गंभीर आरोपही कुटुंबियांनी केलाय. आरोपीवर तात्काळ कारवाई करून न्याय मिळावा अशी मागणी आता जोर धरते. बिल्डरच्या मुलांनी माझ्या मुलांची आणि तिच्या मैत्रिणीच्या हरमनची हत्या केलेली आहे. त्यांच्या अंगावरून जाणून बुजून गाड्या घातलेल्या आहे आणि बेरहमीपणे त्यांना म्हणजे उपचार न करता ते पळून गेलेले आहेत. आणि पोलिसांनी त्यांना अजूनपर्यंत अटक केलेली नाही. आणि पोलिसांनी जर आमच्या त्या मुलाच्या ऐवजी जर त्या बिल्डरचा मुलगा असता आणि दुसरा कोणी गरिबाचा मुलगा जर असता, तर आतापर्यंत त्याची जे कलम त्याला लागू शकत नाही ते कलम त्याच्यावर टाकून त्याला पूर्णपणे कस्टडीमध्ये त्याला म्हणजे पूर्ण सोडवलं असतं. परंतु ह्या उलटं झालेलं आहे. मी रिक्षा चालवतो, माझा मुलगा गरीब आहे, म्हणजे आम्ही गरीब आहे आणि आम्हाला कोणी असं म्हणजे हे नाही वाटत त्यांना. आणि त्यामुळे त्या बिल्डरच्या मुलांना पूर्णपणे वाचवण्याचं काम करत आहेत. आणि ज्या धारा मी त्यांना अगोदरच म्हणजे खूप दिवसापूर्वी कमिशनर साहेबांना लेटर दिलं होतं की अशा प्रकारे आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यांना अशा प्रकारे कलम लावून त्यांना लवकरात लवकर अरेस्ट करण्यात यावे आणि आम्हाला न्याय मिळावा. आमचा मुलगा हा प्रशांत हा एकुलता एक मुलगा होता, खूप गुणी होता आणि तो सगळ्या घराचा तो पोशिंदा होता. आणि आता यांच्या चुकांमुळे आमचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. आमची पूर्ण बेचिराग झालं आहे. आमचं म्हणजे माझी मिसेस, माझी 2 मुली, मी सगळं आमचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे, बेचिराग झालं आहे. तरी ह्या लोकांना कसलीही दयामाया नाही आहे. आणि पोलीस आणि
त्या लोकांना अद्यापपर्यंत अटक होत नाही, हे अजून जास्त दुःख होतं आहे. आणि जी होळी त्यांनी खेळलेली आमच्या मुलाच्या रक्तासोबत ती खूप वेदनादायी आहे. आणि आम्ही ती आमच्या मुलाची होळी तर जळालीच, आणि त्याच्या होळीसोबत आम्ही अजून जळत आहोत की आमच्या मुलाला आम्हाला न्याय का मिळत नाही आणि त्यांचे मारेकरी अजून रस्त्यावर कसे काय फिरतायत. हे एक लोकशाहीला खूप मोठा कलंक वाटतो. मला खूप 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 वाईट वाटतं. माणुसकी नावाची चीज आहे नाही. बाबासाहेबांनी सर्वांना समान न्याय समान हक्क दिलेला आहे, परंतु त्याचं कुठल्याही प्रकारे पालन होताना दिसत नाही आहे. आणि जे आतापर्यंत मी ऐकलं होतं की गरिबावरती अन्याय होतो आणि पोलीस लोक मोठ्या मोठ्या लोकांना ते हे करतात, तशा प्रकारे आता मी अनुभवतो आहे. खूप वाईट वाटतं, खूप दुःख होतं. तरी आपल्या सर्वांना मी विनंती करतो की मला न्याय मिळवण्यासाठी मला योगदान द्या, सहकार्य करा. आणि मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मग मला जर लवकर न्याय नाही मिळाला तर मी इथंच आत्महत्या करेल. मला पुढचं पाऊल हेच आहे, कारण आता आम्ही असे बी संपलेलो आहे आणि तसं बी संपलेलो आहे. आम्हाला काही तिला कोण फायदाच नाही. आमच्या मुलाला त्यांनी मर्डर केलेलं आहे. त्यांनी वाचवता असं वाचवलं असतं, पण त्यांच्या आगामध्ये जाऊन गाड्या घालवले. आमचं जीव तळमळतोय, खूप तळमळतोय. आणि या लोकांना आमची काही दयामाया होत नाही. आम्ही खूप तळमळतोय. न्याय पाहिजे, न्याय पोलीस आमच्या घरी आलेले नाही, आम्हाला कोणीच माहिती नाही. आमचं रात्रभर पोरगा आणि मुलाला कुठे खसटलं नाही, काय नाही. आणि मुंडकं पाच इथपर्यंत पडतं. हे कुठलं ऍक्सिडेंट नाही, ऍक्सिडेंट नाही. यातून मुलांनी मुलाची हत्या केलेली आहे. हत्या, न्याय पाहिजे. मैं हरमन कौर का मामा हूँ। वो बेचारी 17 साल की खाली बच्ची थी, तो साथ उन्होंने किया है, मतलब अंधाधुंध गाड़ियाँ चलाई है उन्होंने। जो साइड बच्चों को अपनी जान बचाई उन्होंने, जो गाड़ी उनकी बाइक बीच में पड़ी थी और ये बच्चे ये लाइन में थे, उन्होंने दूसरी लाइन से जाते तो खुद मरते थे, लेकिन उन्होंने इनके ऊपर से ज़्यादा वो समझा कि हम सेफ हो जाएंगे। और इनका इंसान के बच्चे तो थे नहीं ना, वो कुत्ते बिल्ली पड़े हुए थे सड़क पे, तो उनको कुचल के चले गए। उनको बस पैसे का पावर है, जो भी है, लेकिन मैं को प्रशासन से पूरा ये है कि मुझे न्याय मिलेगा। पुलिस क्या मुझे बोल रही न्याय है? मिलेगा। पुलिस क्या बोल रही है? पुलिस बोल रही है 105 चढ़ा है, 304 मर्डर केस उन पे लगा है, लेकिन चार्जशीट जो एडवोकेट है हमारे बोल रहे हैं कि नहीं लगा है। यही मेरे को कंफर्म करना है क्या चढ़ रहा है क्या नहीं चढ़ रहा है। हमें सिर्फ गुमराह किया जा रहा है और कुछ नहीं हो रहा है। उनको बेल मिल रही है, वो हाथ में नहीं आ रहे हैं। सेम डे तीसरे दिन उनका ब्लड टेस्ट हो रहा है, कुछ भी नहीं हुआ गया है। सब खा पी के गाड़ी चला रहे थे, बस उनको दिखा उन कर रहे हैं, उनका बस पावर है तो वो हिसाब से वो उसका यूज़ कर रहे हैं, यूटिलाइज कर रहे हैं। आपका नाम? मोहित वर्मा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबईसाठी बंद असलेली विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. विमान परिचालक कंपनीला सुमारे 7 कोटी 64 लाख रुपयांचा व्यवहार्यता तफावत निधी देण्यास मंजुरी देण्यात आली. मेसर्स जस्ट उडो एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला प्रति आसन 2991 रुपयांप्रमाणे हा निधी दिला जाणार आहे. सेवा सुरू झाल्यानंतर 1 वर्षासाठीच ही मदत लागू राहणार आहे. या निर्णयामुळे चिपी मुंबई हवाई सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली. सिंधुदुर्गच्या विकासाला आणि प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. मुंबईतील झोपडपट्टी भागातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी महानगरपालिकेने शौचकूप स्वच्छ करणारी 5 नवी वाहनं खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. सुमारे 2 कोटी रुपयांच्या खर्चातून ही आधुनिक वाहनं ताफ्यात दाखल होणार आहेत. जुनी वाहनं कालबाह्य झाल्यामुळे त्यांच्या बदल्यात नवी वाहनं घेण्यात येत आहेत. स्थायी समितीने ह्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांची स्वच्छता अधिक जलद आणि कार्यक्षम पद्धतीने होणार आहे. शहर अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यास मदत होणार आहे. मुंबईतील नगर पथ विक्रेता म्हणजेच फेरीवाले मुख्य समिती आणि 7 परिमंडळीय समित्यांच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी रात्री जाहीर झालाय. एकूण 64 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 54 सदस्य विजयी ठरलेत. 10 जागा रिक्त राहिल्यात. सुमारे 49.46% मतदान नोंदवत 15,000हून अधिक मतदारांनी सहभाग घेतला. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आले. या निवडणुकीमुळे पथविक्रेत्यांच्या प्रश्नांवर प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्यांच्या हक्कांसाठी काम करण्यास नव्या समित्यांना बळ मिळणार आहे.
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत महत्त्वाच्या स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय सुविधा पुन्हा सुरू करण्यात आल्यात. कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, मानखुर्द, घाटकोपर, चेंबूर यांसह एकूण 10 स्थानकांवर ही सेवा उपलब्ध करण्यात आली. दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असताना उष्माघात, चक्कर किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पूर्वी बंद झालेल्या या सेवेमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता या सुविधांच्या पुनरुज्जीवनामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेत आणि आरोग्य सेवांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. इंडिगोनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 23 एप्रिलपर्यंत 30हून अधिक नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या विस्तारामुळे साप्ताहिक उड्डाणांची संख्या 400 पेक्षा जास्त झाली. या नव्या मार्गांमुळे आग्रा, कोलकाता आणि श्रीनगर यांसारखी महत्त्वाची शहरं नवी मुंबईशी थेट जोडली गेली आहेत. गंतव्यस्थानांची संख्या आता 16 वरून 46 पर्यंत वाढवली आहे. तसंच भावनगर ते नवी मुंबई दरम्यान दिवसातून 2 वेळा थेट विमानसेवा सुरू झाली. गुजरातमधील कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम झाले. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक पर्याय मिळणार आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मुंबई शहर आणि उपनगर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यानं मुंबई क्लीन लीग 2026 ही स्पर्धा आयोजित केली आहे. आतापर्यंत या स्पर्धेसाठी 1096 नागरिक, शाळा, रुग्णालय, गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक आस्थापनं सहभागी झालेत. स्पर्धेसाठी तब्बल 4 कोटी 20 लाख रुपयांची पारितोषिकं जाहीर करण्यात आलेत. अभिनेता अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत 17 मार्चपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. या उपक्रमाद्वारे शहरातील स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना सक्रिय सहभाग बनवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.